आज कायराचा दुसरा वाढदिवस। मागील वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आम्ही पोहोचलो आमच्या सासवडजवळील पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या ममता बालसदन कुंभारवळण येथे। बालसदनाची बिल्डिंग आता कात टाकत आहे। मागील वर्षी जेथे कौलारू ऑफिस होते त्या जागी आता नवीन ऑफिस उभे राहत आहे। समोरच्या नवीन बिल्डिंगमध्ये मुलींच्या राहण्याची उत्तम सोय केलेली आहे। अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी अनाथांची माय सिंधुताई यांनी 1994 साली पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावी ममता बालसदन या संस्थेची स्थापना केली। 4 जानेवारी 2022 रोजी माईंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र दीपक दादा या सदनाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत। आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये दादांची मुलाखत आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। वाढदिवसाचा आनंद कायराच्या चेहऱ्यावरून भरभरून वाहत होता। बर्थडेच्या दिवशी नवीन मैत्रिणी मिळाल्याने स्वारी एकदम खुश होती। सेलिब्रेशनची उत्तम व्यवस्था इथल्या लहान ताईंनी केली होती। खास वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी केकही या मुलींनीच बनवला होता। मित्रांनो, या बालसदनमध्ये लहान मुलांना शिक्षण तर दिले जातेच, पण त्याबरोबरच ही मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावीत यासाठी विविध विषयांचे मार्गदर्शनही केले जाते। या मुलींनी बनवलेल्या बिस्किट्स आणि वेगवेगळ्या बेकरी प्रॉडक्ट्सची चव आम्ही चाखली। लहानांचे भोजन, कपडे व अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते। युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे, त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते। अनाथांची माय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचा जीवन प्रवास आपल्याला येथे आल्यावर पाहायला मिळतो। माईंना मिळालेले सर्व पुरस्कार त्यांच्या कार्याची महती सांगतात। हा वाढदिवस कायरासाठी खऱ्या अर्थाने वेगळा होता। वाढदिवसानंतर सर्व छोट्या ताईंबरोबर ब्रेकफास्ट करताना कायरा हरखून गेली आहे। मित्रांनो, आपणही कधीतरी या बालसदनला नक्की भेट द्या। इथल्या छोट्यांबरोबर थोडासा टाइम स्पेंड करा। पहा, मन कसं एका वेगळ्याच आनंदाने तृप्त होतं। माईंच्या या भल्या मोठ्या कार्यात छोटासा खारीचा का होईना वाटा उचलल्याची भावना मनामध्ये घर करून बसेल। ममता बालसदनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले मराठी मॅटर।